मित्रांनो, मला भरपूर कमेंट्स आले होते की शहरामध्ये गाईचे चिकाचे दूध मिळत नाही, तर खरवस कसं बनवायचं. तर आज मी तुमची डिमांड पूर्ण करण्यासाठी एका नवीन पद्धतीने झटपट असा टेस्टी खरवस बनवून दाखवणार आहे, जे खायला इतकं मलईसारखं चविष्ट लागतं की तोंडात टाकताच विरघळेल. आणि तुम्ही गाईचे चिकाचं दुधाचा वापर न करता हा खरवस इझिली बनवू शकता. तर चला रेसिपीकडे वळूया. आता खरवस बनविण्यासाठी मी इथे हा चायना ग्रासचा एक पॅकेट घेतला आहे, ज्याला अगार अगार पण म्हणतात, जे सहज मार्केटमध्ये शहरात गावात किंवा कुठेही मिळते. तर चला सर्वात आधी आपण याला पॅकेटमधून बाहेर काढून घेऊयात. पहा, हा चायना ग्रास असा रेशो धाग्यासारखा असतो. तर सर्वात आधी आपण याला एका बाउलमध्ये टाकून याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकूया आणि 15 मिनटं भिजू द्यायचं, ज्यामुळे हा छान फुलून येईल. तर चला तोपर्यंत आपण पुढली प्रोसेस करून घेऊयात. त्यासाठी आपण गॅसवर गरम करण्यासाठी एक पातेला ठेवला आहे. आता यात टाकूया 2 कप म्हणजे अर्धा लिटर दूध. हा म्हशीचं दूध आहे. तुम्ही पॅकेटचं किंवा गाईचं तुमच्याकडे जे दूध येत असेल तुम्ही ते दूध वापरू शकता. आता दुधाला छान उकळी येऊ द्यायची. पहा, दुधात छान उकळी आलेली आहे. आता आपण यात टाकूया अर्धा कप साखर. तसं पाहिलं तर हा रेशो अगदी परफेक्ट आहे. तरी तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तर साखरेला दुधात छान मिक्स करून घ्यायची आणि याला 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवर उकळू द्यायचं, ज्यामुळे साखर विरघळेल आणि दूधही थोडं घट्ट होईल. तर चला जोपर्यंत दूध उकळत आहे ना, तोपर्यंत आपण पुढली प्रोसेस करून घेऊयात. पहा, इकडे 15 मिनटं ही झालेली आहे आणि आपलं चायना ग्रासही छान फुलून आलेला आहे. तर चला आपण चायना ग्रासला शिजून घेऊयात. त्यासाठी आपण गॅसवर एक पातेला ठेवला आहे. तर यात टाकूया भिजू घातलेला चायना ग्रास, जे आपण भिजू घालून ठेवलं होतं ना. गॅसचा फ्लेम लो टू मीडियमच ठेवायचा आहे आणि याला सतत हलवत राहत असून शिजून घ्यायचं आहे. आपल्याला चायना ग्रासला एवढं शिजवायचं आहे की याचे रेषे म्हणजे धाग्यात पाण्यात विरघळले पाहिजे. याला शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 ते 3 मिनटंच लागतात. पहा, छान उकळी आलेली आहे आणि चायना ग्रास शिजून पाण्यात मेल्ट झाला आहे. आता आपण गॅस बंद करूया. पहा, इकडे साखर ही दुधात छान विरघळली आहे व दूधही घट्ट झालेलं आहे. आता आपण गॅसचा फ्लेम लो करूया आणि यात टाकूया चायना ग्रास, जे आपण शिजून ठेवलं होतं ना. तर पूर्ण चायना ग्रास यात टाकूया व याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया व सतत हलवत राहत असून मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनटं शिजून घ्यायचं आहे. पहा, छान उकळी आलेली आहे आणि चायना ग्रास ही दुधात छान शिजून मेल्ट झाला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता चायना ग्रासला सेट करण्यासाठी मी इथे हा गोल ताट घेतला आहे. तर याला तेल किंवा तूप लावायची गरज नाही. तर यात चायना ग्रासचं पूर्ण दूध टाकूया. सध्या हे खूप गरम आहे, तर याला लो टेम्परेचरवर येऊ द्यायचं. सध्या ताटाला हलवायचं नाही. पहा, हा हलकंसं सेट होत आहे. आता आपण याला ड्रायफ्रूटने डेकोरेट करूया. ड्रायफ्रूट लावणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर तुम्ही प्लेन पण ठेवू शकता. पहा, आपण याला ड्रायफ्रूट लावून डेकोरेट करून घेतला आहे. जेव्हा हा पूर्णतः थंड होऊन जाईल तेव्हा आपण याला 10 मिनटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊ. फ्रीजरमध्ये ठेवायची गरज नाही, कारण की हे खूप लवकर सेट होतो. पहा, 10 मिनटं झालेली आहे. वाव, पहा किती छान मस्त आपला खरवस सेट झाला आहे. तर चला आपण याला पीसेसमध्ये कट करून घेऊयात. वाव, मस्त. पहा, कट करतानाच वाटत आहे ना की हा किती सॉफ्ट मऊ मऊ लुसलुसीत बनला आहे. तर चला मी तुम्हाला एक पीस काढून पण दाखवते. पहा याचे टेक्स्चर, याची लुकी किती छान आली आहे की तोंडात टाकताच विरघळेल.
तर बघितलं ना मित्रांनो तुम्ही की आपण गाईच्या चिकाच्या दुधाचा वापर न करता किती मस्त मऊ मऊ लुसलुसीत खरवस बनवून रेडी केला आहे, जी खायला खूपच चविष्ट मलाईसारखा लागतो. तर शहरामध्ये चिकाचं दूध मिळत नाही, तर तुम्ही अशा नवीन पद्धतीने हे खरवस बनवून खाऊ शकता. सर्वांना खूप आवडेल, कारण खायला खूपच चविष्ट लागतो. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची खरवसची रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.